तर गुड मॉर्निंग मित्रांनो. गुड मॉर्निंग. मुद्दामून केलाय रे, मुद्दामून केलाय. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे गोव्यात मधला आमचा दुसरा दिवस आणि मी आणि माझा मित्र परिवार आता गोव्यातला दुसऱ्या दिवशीच्या फर्स्ट लोकेशनवर चाललो आहे आम्ही. आणि तो लोकेशन म्हणजे असा, आम्ही एका मंदिरामध्ये चाललोय गोव्यामधल्या मंगेशी, बरोबर. तर मंगेशी आम्ही या मंदिरात चाललोय. तर बघू आम्ही जरा अजून जास्त एक्सप्लोर करायचा प्रयत्न करतोय. कमी दिवस कमी टाइम मध्ये जास्त एक्सप्लोर करायचा प्रयत्न. इथून आपण जर केलं ना प्रॉपर तर संध्याकाळी 7 एक वाजता चणे गावाचे डे. तळीत आंघोळ करायला भेटेल. तळीत आंघोळ करायला भेटेल. हा. हा. चल जाऊ. कॉपीरायटिंग हे स्वप्नीला एवढी ताकद कॉपीरायटिंग गाण्याचं कॉपीरायटिंग. हे संध्याकाळपर्यंत वाचेल. अरे काय तर एक्सप्रेशन दे. प्यार इजहार है, कहो ना प्यार है, कहो ना प्यार है. बनणार जाणे पाहिजे पहिले. तुमच्या ठिकाणची कॉफी आहे. तर मित्रांनो, जस्ट आम्ही तर मंगेशी टेम्पल या ठिकाणी पोचलोय. मंगेशी टेम्पल बघू शकता तुम्ही आता माझ्या या ठिकाणी. बघा मंगेशी टेम्पलच्या इकडं कसं आहे. इकडं मंगेशी टेम्पल वगैरे जागा तर खूप चांगली इकडं. आणि आम्ही ॲक्च्युली ओल्ड गोवामध्ये. पंढरी. तर मित्रांनो, हा आहे मंगेशी टेम्पल, गोव्यामधला ओल्ड गोव्यामधला सर्वात सुंदर असं मंदिर. तो हा मंदिर मंगेशी मंदिर आहे. खूप भारी मंदिर आहे हा. बघू शकता तुम्ही हा ओल्ड गोवा ठिकाणी. बरोबर नाही हेच पाहिजे. तर मित्रांनो, आता मी जस्ट एक टेम्पल व्हिजिट केलं. त्या टेम्पल व्हिजिट केल्यानंतर आता आम्हाला भूक लागलेली. तर जस्ट आम्ही एक रोडवर म्हणजे एक चांगला हॉटेल आम्हाला दिसला. म्हणजे माझ्या मित्राला माहिती होतं. तर त्या ठिकाणी आम्ही आता आलो आम्ही हॉटेलमध्ये जेवायला. ऑक्टोपस. ओ, ते कसं असतं खायला? त्याचे फ्राईड असतात. हां का? खायला भेटतं. आपण ते सॉस सोबत खाऊ शकतो. मेयोनीज सोबत. ओके मित्रांनो, जस्ट आमचं तर जेवण झालं आहे. जेवण झाल्यानंतर आम्ही अजून एक नवीन ठिकाणी आलो आहे. ती ठिकाण म्हणजे ओल्ड गोवा चर्च. या ठिकाणी आम्ही ओल्ड गोवा चर्च या ठिकाणी आलो आम्ही. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकतात माझ्या बॅक साईडला. चर्च या ठिकाणी मी आतमध्ये आलो आहे. आणि एकदम पूर्ण आतमधला तुम्हाला व्ह्यू देतो पूर्ण बघता. या माझ्या वरती या ठिकाणी पूर्ण बघा. या ठिकाणी पूर्ण बॅक साईडला पण आहे सगळं ओल्ड गोवा चर्च या ठिकाणी. आणि या गोष्टीबद्दल मला जास्त काय हे नाही, आयडिया नाही. तर सगळी न्यूज दिली त्यांनी सगळं, म्हणजे इकडं सगळे त्यांनी दिलं. तर आता जस्ट आम्ही चर्च एक्सप्लोअर केलं आहे. पूर्ण चर्च एक्सप्लोअर करून झालं आहे आमचा. आणि ॲक्च्युली आम्ही थांबलेलो पण तिकडं. आणि त्यामुळे ते आता चर्च बंद पण झालं आहे. आमच्या काही मित्रांना बघायला भेटलं नाही. ठीक आहे, पण मी बघितलं मात्र. मी आतमध्ये गेलो पण आतमधल्या खूप गोष्टी बघितल्या मी. आणि त्यानंतर पूर्ण आतमध्ये बघितलं काय काय नाही. मला एवढंच वाईट वाटतं की मी तुम्हाला दाखवू शकलो नाही त्यामध्ये, की हे असतं ना आपलं आतमधल्या सगळ्या गोष्टी दाखवू शकलो नाही. पण ठीक आहे, तुम्ही या कधीकडे आले तर तुम्ही या चर्चला जरूर व्हिजिट करा. एकदम भारी चर्च असा आहे हा. आणि ह्याच्यामध्ये बघण्यासाठी खूप गोष्टी आहेत. ओल्ड गोवा चर्च. तिसऱ्या ठिकाणी चाललो आहे आम्ही. तर तिसऱ्या ठिकाणी अशी जागा म्हणजे ती दोना पावला या ठिकाणी चाललो आहे आम्ही. आणि इथं एक चांगला बीच आहे. आणि बीचसोबत म्हणजे बघण्यासाठी खूप सारे रो हाऊस आहेत तिकडं आजूबाजूला. तर एक चांगलाच व्ह्यू आहे तिकडं. आपण जाऊ आणि बघू, तुम्हाला दाखवतो सगळं मी आत्ताच. म्हणजे असं भारी व्ह्यू आहे तिकडं, बघण्यासारखा व्ह्यू आहे. तर हे दादा आहे म्हणजे सिंधुदुर्गातले दादा आहे. आमच्यासोबत डे 1 पासून आमच्यासोबतच आहे. हे मला सगळं गाईड करतात, हे सगळं सांगतात आहे. तर मित्रांनो, आम्ही आता ज्या बीचवर आलो आहे ना, त्या बीचवर सिंगम या मूवीची शूटिंग झालेली.
तर या जो बॅक साईडला जो माझ्या बॅक साईडला जो एरिया दिसतो ना त्या एरियामध्ये शूटिंग झालेली. तर जस्ट आम्ही दोना पावला हा लोकेशन एक्सप्लोअर करून आलो आहे. तर इकडनं आता आम्हाला जायचं दुसऱ्या ठिकाणी. तिकडे आम्ही आजचं डिनर करणार आणि आजचा शेवटचा दिवस गोवामध्ये तो आम्ही क्लोज करणार. आणि उद्या आमची ट्रेन आहे, कदाचित सकाळची आहे, मला काय माहीत नाही कधीची आहे, मी कन्फर्म करतो. ती ट्रेन आहे. मग उद्या वापस तेच जॉब आणि सगळ्या गोष्टी वापस सोमवारपासून तेच सुरू होऊन जाणार. ठीक आहे, चांगला आनंद वाटला मला इकडे येऊन. 4 दिवस होतो आम्ही, 2 दिवस गोव्यात, 2 दिवस कोकणात. मजा आली, आनंद पण खूप झाला मला. या तुम्ही पण एकदा कसं टाईम काढून या, सर्वांनी एक्सप्लोअर करायला शिका. चांगलं वाटलं मला.